निर्माण केल्या स्थिती की हांव रिस्पॉन्सिबल म्हणून ह्या सगळ्या कांडाक अशें तरी. पूण खरो सत्य जें आसा पळय एज अ पिलर्स ऑफ डेमोक्रेसी इट इज इम्पॉर्टंट दॅट गोवन पीपल नो. आप प्रेसिडेंट ॲडव्होकेट अमित पालेकर आज परत एकदा पावले ओल्ड गोवा पुलीस स्टेशनार चौकशे खातीर. आरोपी सुलेमानाची दुसरी व्हायरल व्हिडिओ हो सगळो बीजेपी सरकाराचो बनाव असून ही व्हिडिओ आपली नावां क्लियर करपाक सरकारा खातीर वॉशिंग मशीन आशिल्ल्याचे ॲडव्होकेट म्हणटात. त्याचप्रमाणे ह्या व्हिडिओचो सोड स्वतंत्र तपास करून पुलिसांनी सोदून काडचो अशाय तांची मागणी आसा. खंय तरी आपलो पक्ष आनी आपूण सरकारा खातीर आडमळी आसा आनी ताकाच लागून ते आपल्याक टार्गेट करता असो आरोप ॲडव्होकेट अमित पालेकर हांणी केला. हांव सकाळीं हांवें तुमकां भितर वता आसतना सांगिल्लें की जो सेकंड व्हिडिओ आयला ताचो प्रोब जावपाक जाय आनी परत एकदां हांव इंडिपेंडंटली पुलिसांक मागता की इंडिपेंडंटली प्रोब करा सोर्स ऑफ सेकंड व्हिडिओ, क्रेडिबिलिटी ऑफ सेकंड व्हिडिओ, ताजो जेन्युनिटी ऑफ सेकंड व्हिडिओ आनी तो जालो कसो खंयच्यान सर्क्युलेट जालो वेन द एक्यूज इज इन कस्टडी. आय थिंक दॅट इज वॉट इज रिक्वायर्ड बिकॉज क्लॅरिटी थंयच्यान येतली. ऑपोजिशनाक विक्टिमायजेशन करपाची खरीच गरज आसली ह्या गजालीन काय ना ह्या प्रश्नाचें उत्तर सरकारान दिवचें पडटलें आनी दिवपाकूच जाय. आनी म्हाका दिसता तोच प्रश्न तुमी तांकां विचारपाक. आयज स्पेशल कितें अशें ना कितें प्रश्न आसले? कालचें रिपीट कालचीच गितां आज परत वाचली आमी आनी आय डोंट थिंक देर इज एनीथींग मात आनी सांगपाचें आमचे कडेन आनी दुसरें कितें नाशिल्लें जाल्यार आनी विचारून प्रश्न काय नाशिल्लो. पूण आतां तुमकां सेकंड व्हिडिओ रिलेटेड तुमकां विचारलें कारण तितून नांव बी घेतलें म्हणून तुमकां कितें परत विचारप बी जालें ताजें? ते कालच्यान सुरूच आशिल्ले. जे काल विचारला ते आज विचारला. इट इज अ नॉर्मल कोर्स ऑफ इन्वेस्टिगेशन. एज अ विटनेस वॉट एवर आय कूड टेल येस्टरडे आय हॅव टोल्ड टुडे देर इज नथींग मोर दॅट नीडेड टू बी टोल्ड ऑर दॅट वॉज. आनी हांवें नाच जाल्यार आनी आमी कितें सांगतले? ना आनी परत सोंपलें म्हणटा ओके. आनी सोंपलें काय ना तें खबर ना. आयज दुसरो अंक सोंपलो अशें हांव मानून चलता कारण आमी ऑपोजिशन म्हणून सरकारा विरुद्ध उलयतलेच तेन्ना उलयता म्हणून टार्गेट आमकां करप जातलेंच. सो लेट अस सी लेट्स होप फॉर द बेस्ट. मोबायल बीन कितें कितें कस्टडीन घेतलो तुमचे मोबायल? हांव कितें एक्यूज आहे म्हजो मोबायल घेवपाक पेन ड्रायव्ह सेकंड व्हिडिओचे त्याच दिसा दिला न्ही डीजीपी सेकंड व्हिडिओचेर कितें रिलेटेड सेकंड व्हिडिओ परत एकदां हांव रिपीट करता. जो व्हिडिओ काल आयलो ताचो टायमींग जर पळयत ताचो टायमींग इज कोइन्सायडींग वीथ माय एंट्री टू द पुलीस स्टेशन. ताचो टायमींग इज कोइन्सायडींग वीथ द स्टेटमेंट बाय ऑनरेबल चीफ मिनिस्टर. चीफ मिनिस्टरान म्हणलें आनी त्या टायमांगूय कोइन्सायड जाता. त्या व्हिडिओचो कंटेंट इज सेल्फ एक्सप्लेनेटरी वीच सेज दॅट 17तार त्या व्हिडिओन म्हणटा तो 17तार कितें गजाली घडल्यो म्हणटा. 17तार न्ही 15 डिसेंबराक ताणें व्हिडिओ धाडिल्ले ते आनी तुमचे कडेन पाविल्ले. जो व्हिडिओ काडून धाडटा तोच ती मिस्टेक करपाक शकना हाचो अर्थ तो व्हिडिओ ताका काडपाक लायिल्लो हाचे बद्दल म्हाका तरी डावट दिसना. शिवाय त्या व्हिडिओन तो वक्ल घालून वाचता आनी दोळे हालयनासतना तो कितें वाचता. इट इज अ व्हिडिओ वीच इज ट्युटर्ड एंड वीच इज मेड टू बी वीच इज रिलीज एट द टायम वेन पुलीस एंड चीफ मिनिस्टर इज ऑल्सो क्लेमींग की तो कस्टडीन आशिल्लो. जेन्ना तो क्रायम ब्रांचाच्या कस्टडीन आशिल्लो जाल्यार त्या टायमारूच तो व्हिडिओ आवट जावप आनी कोइन्सिडंटली पर्टिक्युलरली टू इन अ सर्टन सोर्सीस इट इज व्हेरी डावटफूल. सो आय थिंक इट्स व्हेरी क्लियर की त्या व्हिडिओन कितलें तथ्य आसा ना तें लोकांनी ठरोवपाचें. आय थिंक एनी नॉर्मल ह्युमन वील नो दॅट सेकंड व्हिडिओ वॉज ट्युटर्ड, डॉक्टर्ड, फोर्स्ड व्हिडिओ. मे बी त्या एक्युजाक ल्युअर करून तो केला आसा. ताका कितें फॅसिलिटीज दिता म्हणून दिला आसा. ताका बेल मेळपाक दिला प्रॉमीस करून तो दिला आसा. बट वॉट एवर मे बी द रिजन त्या व्हिडिओंतल्यान खूब गजाली दिसून येता की सरकाराक खंय तरी भंय दिसपाक लागला की आपली इमेज घाण जाल्या ती लीप करपाक जाय म्हणून तो व्हिडिओ ताचे कडल्यान काडून घेतला. डिस्कशन जाल्लें काय म्हणटा एज द क्वेश्चनिंग भितर? नॉर्मल इंटरगेशन बेसिकली इट इज ओनली टू हॅरेस मी, टू कॉल मी हियर, टू कॉज मी सम डिस्कम्फर्ट वीच इज नॉट हॅपनिंग. आमी सुसेगाद आयले, सुसेगाद वता, सुसेगाद आसतले. जितले परत आपयता तितले परत येतले. तुमकां कॉन्टॅक्ट बी केल्लो तेणी ह्या दरम्यान तो भायर सरलो तेन्ना? आनी ताका वळखत ना जाल्यार हय. म्हाका कित्याक कॉन्टॅक्ट करता? हय. ज्या एक्युजान
फाटल्या फाट तो व्हिडिओ धाडलो त्या एक्युजाचेर विश्वास करचो न्ही म्हणून खुद्द चीफ मिनिस्टरान सांगलें आनी खुद्द तुमकां DGPनूय सांगलें. ताज्या कालच्या व्हिडिओचेर कितलो विश्वास करपाचो काय ना तें DGPकूच सांगनी आनी चीफ मिनिस्टराक सांगनी. अमित बाब अशी आमी पळयता केसी जाता, बाणस्तारी केस जाली, ही केस जाली, मेन जे आसा ते सायडीक उरता आनी अमित पालेकरूच फुडें पावता. अमित पालेकर इज द मोस्ट सॉर्ट आफ्टर गोंयचो हिरो जाला आसतलो. दॅट इज वाय आय एम बींग मेड पार्ट ऑफ एवरी पिक्चर दॅट इज कमींग. बट ऑल सेड अँड डन सी हांव एक सामान्य नागरिकाच्या हातून म्हणटा की हें बरोबर न्ही की पॉलिटिक्स ही गोंयान राजकारण हें गोंयान कितलीं वर्सां जालें चल्लां पूण राजकारणाची पातळी जी आसा काल हांव एक मिडिया रिपोर्टांतल्यान मी पळयतालो की सर्टन डिस्कशन वॉज गोईंग ऑन की राजकारणाची पातळी. आय थिंक दॅट पर्सन इज बीन इन मिडिया एज अ रिपोर्टर फॉर लास्ट 25-30 years आनी ताणें जें म्हणलें तातूंत म्हाका खुबशे तथ्य दिसता की राजकारणाची जी पातळी आसा आनी राजकीय हेवेदावे सेटल करपाची जी पातळी आसा आनी राजकीय स्वार्थाची जी पातळी आसा आनी राजकीय सुडाची जी 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 पातळी आसा ती एकदम सामकी सकयल्या लेवलाक पावल्या. आनी म्हाका दिसता इतलें घाण राजकारण आमी हाजे पयलीं केन्नाय पळोवनाशिल्लें. हांवूय राजकारणांत 35 years जालीं आसा. 35 वर्साच्या राजकारणांत आमी इतलें घाण राजकारण पळोवनाशिल्लें. टुडे आय थिंक इट हॅज रीच द पीक ऑफ द डर्टी पॉलिटिक्स दॅट इज बींग प्लेड रायट नाव. आय डोंट थिंक दीस शूड बी द स्टेट ऑफ गोवा. गोवन्स हॅव टू अंडरस्टँड दीस. एक मागणी करता गोंयकारां कडेन की विचार करा. आयज म्हाका फाल्यां तुका ज्या जाग्यार हांव आसा थंय फाल्यां खंयचोय गोंयकार आसूं शकता, खंयचोय आवय बापूय भुरगे पूत भाव भयणी आसूं शकता. तेन्ना विचार करा की 27 हेंच अशेंच आसपाक जाय की तुमकां बदल घडोवन हाडपाक जाय. पुलिसिंगान आसूं, राजकारणान आसूं, तुमच्या जिवनान आसूं, तुमच्या प्रत्येक गोश्टीन जो प्रयत्न सुदारपाचें तुमचें लायफ करपाचो आसत जाल्यार हेंच राजकारण अशेंच चलत रावपाचें काय ह्या भारतीय जनता पार्टीक तुमी बदलतले हो विचार प्रत्येक गोंयकारांक हांवें जी इन्व्हेस्टिगेशन आज एजन्सी आसा त्या इन्व्हेस्टिगेटींग एजन्सीचेर आरोप केला सुलेमान सिद्दीकीन. ते आरोप खरे आसा खोटे आसा हांव नकळो. कारण आज ताणें ते व्हिडिओ केले मागीर ताका फोर्सफुली दुसरो व्हिडिओ करपाक प्रोबेबल लायला. ह्या सगळ्या व्हिडिओंतल्यान एक गजाल दिसून येता की ना आरोपीचो ना म्हजो ना तुजो ना गोंयकारांचो पुलिसींगचेर विश्वास उरला, इन्व्हेस्टिगेटींग एजन्सीचेर विश्वास उरला. तेन्ना इन्व्हेस्टिगेटींग एजन्सीच जर आज एक्युज्डाच्या डोकान आसा, आरोपी म्हणून आज इन्व्हेस्टिगेटींग एजन्सीचेरूच आरोप जाल्ले आसा जाल्यार तीच इन्व्हेस्टिगेटींग एजन्सी त्या आरोपीक घेवन कसलें इन्व्हेस्टिगेशन करतले आनी ताजो रिजल्ट कितें जातलो हाचे बद्दल आनी हांव वेगळें कितें सांगू. सो इट हॅज टू बी बाय एन इंडिपेंडंट एजन्सी. इवन दो CBI has become stooge of this government and cage parrot of this government as said by Supreme Court. In Supreme Court's words I am repeating, yet we believe that this has to be investigated by some independent agency because ताजी क्रायमाची जी व्याप्ती आसा ती नॉट लिमिटेड टू गोवा. काल आमी DGPच्या प्रेस कॉन्फरन्सान पळयलें की ताजेर वेगवेगळ्या शारांनी आनी राज्यांनी आरोप केल्ले आसा आनी तो एक्यूज म्हणून आसा. तेन्ना whether Goa police is competent to investigate this, when specifically Goa police is in the dock today where तांचेर आरोप जाल्ले आसा, they are being made an accused by an accused. The veracity of his statements has to be verified. आणि सगळे जर एक होलसम इन्व्हेस्टिगेशन जातले जाल्यार ॲटलिस्ट सम इंडिपेंडन्स इज रिक्वायर्ड बाय एन एजन्सी विच इज नथिंग लेस दॅन CBI. सो दॅट इज वाय द इन्व्हेस्टिगेशन मस्ट बी बाय CBI. 2 वरां लागता CMाचो स्टेटमेंट येवपाक की ताका धरलो, हेजेर कशें पळयता तूं? 2 दीस पळय कशें आसा न्ही, ही इज होम मिनिस्टर, ही हॅज नॉलेज ऑफ वॉट एवर दॅट हॅज बीन ब्रॉट टू इज नोटीस बाय द पुलीस. बट ज्या तरेन हें सगळें फूल ड्रामाटायज हें घडलां तो पळप, तो ना जावप, तो व्हिडिओ काडप, तो सापडप, ताजो व्हिडिओ दुसरो व्हिडिओ येवप, म्हजेर आरोप करप, ज्या तरेन ताका अरेस्ट जावप, ज्या तरेन ताजेर चीफ मिनिस्टरान भाश्य करप, ज्या तरेन ताजेर DGP ताजेर SP क्रायम जो गायब जाल्लो तो परत उत्पन्न निर्माण जावन ताणें काल ताजेर स्टेटमेंट करप, हे सगळें इज लायक अ कॉबवेब. And who are culprits in this will get stuck in that cobweb. So I believe in justice. I believe in law. Let's hope that law prevails, truth prevails. आणि कितें तरी हाजेर आयज ना फाल्यां सत्य भायर येतलें हाजे बद्दल डावट आसता. प्रिंट मिडियान अशे तरेन एक निर्माण केल्या स्थिती की हांव
रिस्पॉन्सिबल म्हणून ह्या सगळ्या कांडाक अशें तरी. पूण खरो सत्य जें आसा पळय एज अ पिलर्स ऑफ डेमोक्रेसी इट इज इम्पॉर्टंट दॅट गोवन पीपल नो. And I respect and appreciate all of you for standing by truth and by me and this case. And in spite of काल 5-6 वरां तुम्ही भायर आशिल्ले, आजूय तुम्ही 2-2.5 वरां हांगा बसल्या आनी तुमच्या मार्फत जर सत्य जें आसा तें लोकां कडेन जर पावता ताचे बद्दल तुमकां सगळ्यांक धन्यवाद म्हणटा. म्हाका ह्या गोश्टीचेर भाश्य करपाचें सर ना. आनी एक विचारता, आनी एक रुमर्स या खबर ना बट तुमी लॉयर म्हणून तेजे फुडें सरलेले आसा खंय तरी. लॉयर जर हांव आसत जाल्यार म्हज्या नांवान वकालतनामा दिल्लो आसपाक जाय. म्हाका दिसता कोणाकूय खबर आसतलें की वकालतनामा हो पार्टेन ताणें सायन करप आसता आनी हांवें सायन करप आसता. ना ताणें म्हाका वकीलपत्र दिलां ना हांवें ताचे कडल्यान वकीलपत्र घेतलां. सो दीज रुमर्स वर इनिशियली स्टार्टेड बाय आय थिंक प्रेस कॉन्फरन्स टेकन बाय भारतीय जनता पार्टी आनी हाजो सुपुत्र श्रीपाद भाऊचो सुपुत्र सुपुत्र म्हणटा ताका, कारण त्या शिवाय आनी दुसरें हांव ताका कांय ना, कित्याक ताका त्याच दिसा ताणें म्हणलें तो सामान्य कार्यकर्ता म्हणून. ताज्या प्रॉबेबली मनार परिस्थिती जाल्या हाजें हें जालां आसतलें, कारण जिल्ला पंचायत अध्यक्ष म्हणून ताका असो अचानक काडलो. ताजो परिणाम खंय जाला आसूंक शकता. त्यामुळे ताका इमॅजिनेशन जालें की हांव ताजो आदवोगाद म्हणून. सो ताज्या इमॅजिनेशनांतल्यान हें त्या दिसा सर्क्युलेट जातालें आनी हांवें क्लॅरिफिकेशन त्याच दिसा दिल्लें की ना हांवें ताजें वकीलपत्र घेतलां ना ताणें म्हाका वकीलपत्र दिलां ना हांव कोर्टान ताचे खातीर अपियर जाला. आनी म्हाका दिसता तो लॉय करतालो सिद्धेश. सो ताका प्रॉब्ली मातशी तरी नॉलेज आसतली. पास जाला काय ना खबर ना म्हाका, बट करतालो. सो ताका नॉलेज आसतली. तेन्ना पर्सनल इरिस्पॉन्सिबल स्टेटमेंट जेन्ना भारतीय जनता पार्टीच्या एका इम्पॉर्टंट व्यासपिठा वयल्यान प्रेस कॉन्फरन्सांतल्यान करता तेन्ना इतले तरी स्टडी करपाक जाय. त्यांच्या जे स्पोक्सपर्सन आसता ती स्टडी थंय ताणें केन्ना करूं ना. सो आय रिक्वेस्ट भारतीय जनता पार्टी की कांय शिक्षण केल्ले भुरग्यांक थंय बसयात नेक्स्ट टायम प्रेस कॉन्फरन्स घेवपाक. अशें चुकीचे गैरसमाजाचें वातावरण पसरोवपाक मागीर ते जबाबदार आसचे ना, कारण अल्टिमेटली इट्स अ नॅशनल पार्टी, बिगेस्ट पार्टी ऑफ इंडिया. who spokesperson have to be responsible, find the data out, or at least कोर्टाचे CIS अपडेट ती कळची ना ताका करपाक, कारण ती ताका नॉलेज लागता. ती CIS अपडेट पळयली जाल्यार कळपाचें OPS जाला काय ना तो सिंपल आन्सर.